तर हे आहे साई प्रसाद फॅमिली रेस्टॉरंट आणि जागेचं नाव आहे मुक्काम पोस्ट बोर्ली मांजरा आणि काहीसं असं आहे रेस्टॉरंट. तर हे होतं साई प्रसाद रेस्टॉरंट कमाने बंधूंचं. आपला ब्रेकफास्ट झालेला आहे इथे आणि आता आपण पुढचा प्रवास सुरू करू. आता आपण सरळ जाणार काशीद बीचला. मी काशीद बीच तुम्हाला जस्ट बाहेरूनच दाखवेन आणि मग तिकडून आपण सरळ जाणार मुरुडला. थोडंसं मुरुडचं बीच तुम्हाला थोडा दाखवेन आणि मग आपण तसंच पुढे आपला प्रवास कंटिन्यू करायचा आहे. आणि काहीसा असा परिसर आहे. मागच्या वेळेस मी ही जी ट्रिप केली होती ना ती एप्रिल महिन्यामध्ये केली होती आणि एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा म्हणजे ते पण मी उशिराच आलो होतो. साधारण 11 वाजताची जी फेरी बोट होती ना M2M फेरी, ती 11 वाजताची M2M फेरी मी पकडली होती आणि 12 वाजता मांडव्याला आलो होतो आणि मग पुढे मी 2 वाजता पाटील खणावळला पोचलो होतो. आणि तेव्हा एवढं म्हणजे ऊन भर दुपारी निघूनसुद्धा ऊन एवढं जाणवत नव्हतं आणि गरमही एवढं होत नव्हतं. पण आज आपण आता आहोत फेब्रुवारीमध्ये. सकाळी थोडं थंड वाटत होतं पण आता मात्र थोडं गरम वाढायला लागलं आहे म्हणजे जाणवायला लागलं आहे. म्हणजे 3 वर्षामध्ये बराच फरक पडलेला आहे. आणि हे आहे कोकणचं वैशिष्ट्य. समुद्राचा किनारा आणि बाजूला समुद्राच्या बाजूने हा रस्ता. आणि हे आहे बार्शी गाव आणि इथून मुरुड तालुक्याला सुरुवात होते. आपण जिथे आता ब्रेकफास्ट केला ना बोर्ली, ते सुद्धा मुरुड तालुक्यामध्येच येतं. आणि अशा प्रकारे आपण काशीद बीचला पोहोचलेलो आहोत. हे आहे काशीद बीच. आता तर सकाळ असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे पण आज शुक्रवार आहे आणि संध्याकाळी गर्दी होण्याचे चान्सेस आहेत. कारण जनरली अलिबागमध्ये कशी लोक शुक्रवारची दुपार पकडून म्हणजे शुक्रवारच्या दुपारी वगैरे येतात आणि मग तो स्टे करतात आणि मग शनिवारी दिवसभर इकडे बीचवरती वगैरे येऊन मजा करून मग संध्याकाळी निघून जातात किंवा मग शनिवारी सकाळी येतात आणि शनिवारची रात्र इथे राहून मग रविवारी सकाळी निघून जातात किंवा रविवारी दुपारी निघतात. बऱ्याच वेळानं ST दिसलेली आहे लालपरी. सुंदर नजारा आहे बीचचा इकडून. व्यू पॉइंट आहे मागे, तुम्हाला दाखवून येतो मी व्यू पॉइंट.
इथून खाली बीचवरकडे जाता येतं आणि काहीसा असा नजारा आहे बीचचा. आणि हे जे बीच आहे हे आहे नांदगाव बीच. तर आजी मला वाटतं शिंपल्या काढतायत. थोडं वातावरण फॉगी आहे त्याच्यामुळे क्लिअर नाही आहे. इथे थोडासा रस्ता खराब आहे. आतापर्यंत रस्ता चांगला मिळाला होता मला. हे आहे नांदगाव आणि इकडे चौपाटीकडे जाता येतं. आता इथे काय झालं, रस्ता बंद आहे, 4 चाकी वाहनास बंदी. ओके, आपण 2 चाकीवाले आहोत. हल्ली सगळ्यांची अशीच घरं आहेत. हे बघा, बहुतेक सगळ्यांची अशीच घरं असतात. कौलारू घरं हल्ली फार कमी बघायला मिळतात. हे आहे नांदगाव ग्रुप ग्रामपंचायत. आणि हा रस्ता मुरुडकडे. रस्त्याचं काम चालू आहे, इथे सुद्धा काम चालू आहे. म्हणून हे पहा, हे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे 4 व्हीलरला एंट्री नाही आहे इकडे. आणि हे बघा, इकडे कॉन्क्रीटचं काम चालू आहे, कॉन्क्रिटीकरण. आणि हा पर्यायी मार्ग इथून निवडलेला आहे. धुळीचं साम्राज्य. या रस्त्याचं पण काम खरं व्हायला पाहिजे. हा मेन रोड आहे, म्हणजे महत्त्वाचा रस्ता आहे हा. इथून थोडा रस्ता चांगला आहे, मागे खराब होता रस्ता. ही ऐतिहासिक वास्तू आहे समोर जी दिसते तुम्हाला. इंग्रजांच्या काळातला हे रेस्ट हाऊस आहे. अहमदगंज राजवाडा, सिद्दीशाह मेहमूद खान. आणि आतमध्ये जाण्याची व्यवस्था नाही, कारण इकडे गेटवरती दिलेलं आहे बिहेवियर ऑफ डॉग्स.
प्रायव्हेट प्रॉपर्टी. आता ही प्रायव्हेट प्रॉपर्टी कोणाच्या नावे आहे हे माहीत नाही, पण हे अतिशय जुनं असं बांधकाम केलेलं राजवाडा आहे. तर मुरुड जंजिरा जो आहे त्यावेळी मुरुड जंजिरावरती सिद्धींचं वर्चस्व होतं आणि त्या काळातला तो तिकडे एक राजवाडा आहे सिद्धींचा, आणि ती आता सध्या प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. माहीत नाही गव्हर्मेंटच्या अंडर का नाही आहे, तर ते तिकडे आहे. आणि इथेसुद्धा काही अवशेष आहेत, म्हणजे त्या काळचं बांधकाम आहे ते. आणि हे सुद्धा राहण्याचं ठिकाण आहे, म्हणजे बंगल्यासारखं आहे त्यावेळचं. आणि तुम्ही पाहू शकता 1+1 त्याचं कन्स्ट्रक्शन होतं. या वास्तू खरं तर पुरातत्व खात्याने जतन करून ठेवायला पाहिजे होत्या, पण काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. आणि समोर बघा काय सुंदर व्ह्यू आहे. वातावरण काहीसा ढगाळ असल्यामुळे ना दिसत नाही आहे. मध्ये तिकडे तो कोणता तरी किल्ला आहे, तो मला वाटतं पद्मदुर्ग असावा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड जंजिरावरती आक्रमण करण्यासाठी, तो किल्ला ताब्यात घेण्यासाठी तो पद्मदुर्ग तिकडे बांधला होता. मला वाटतं तोच असावा. वातावरण खूप ढगाळ आहे त्यामुळे काहीच कळत नाही आहे. आणि आपण मुरुडला पोचलेलो आहोत. इथे बरेचसे होमस्टेसुद्धा आहेत. हे उजव्या बाजूला जे दिसतंय ते आहे शासकीय रुग्णालय मुरुड. तर हा आहे मुरुड बीच, आणि इथे बऱ्याचशा खानावळी आहेत, जसे की इथे आहे आदेश खानावळ. तर आता आपण पोचलो आहोत मुरुडला, आणि मुरुडला इथे पाटील खानावळ आहे, तिकडे आपण आता लंच करून घेऊ. वाजलेत फक्त 12, पण आता आपण इथपर्यंत पोचलोच आहोत, तर लंच ब्रेक करूनच, म्हणजे लंच करूनच आपण पुढे जाऊ, म्हणजे आपल्याला पुढचा प्रवास मध्ये कुठे ब्रेक घेण्याची गरज लागणार नाही. आणि काहीसं असं वातावरण आहे इकडचं. तर मागे मी तुम्हाला जे म्हटलं ना की छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला हातात येत नव्हता म्हणून हा समोर पद्मदुर्ग बांधला. मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. हा आहे पद्मदुर्ग. इथे जायला सुद्धा होडी असते, इथून बोट असतात,
पण त्या फक्त सॅटर्डे संडेला असतात असं इथल्या स्थानिकांनी सांगितलं. आणि जंजिरा किल्ला जो आहे तो हा डोंगर जो आहे क्रॉस केल्याच्या नंतर पुढे गेल्यानंतर जंजिरा आहे आणि तिकडे जेट्टी आहे आणि जेट्टीवरून मग त्या बोट जातात जंजिरा किल्ल्यावरती. तर इथून आता आपण जाऊया पाटील खानावळला. हा सरळ जो रस्ता जातो ना, हा सरळ रस्ता जातो जंजिरा किल्ल्याकडे. मला वाटतं आपण पुढे जाऊनच येऊ. बाहेरून का होईना आपण किल्ल्याचं दर्शन घेऊच, कारण मुरुड जंजिरा किल्ल्याला इतिहासामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आपण बाहेरून का होईना आपण त्याला बघूनच जाऊ. आणि इथे आपल्या कोळी बांधवांची घरं आहेत आणि हा मासळी बाजार आहे. सुकी मच्छी पण आहे. अरे वा, कोलंबी भरपूर दिसते. हे पहा कसं सुंदर असं बेट तयार झालेलं आहे इकडे. तो उजव्या बाजूला जो दिसतोय ना इकडे, हा आहे जंजिरा किल्ला. आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत, तर आपण खालपर्यंत जाऊ आणि तिथून आपण रिटर्न येऊ. हे आहे राजपुरी. राजपुरी गाव आहे. आणि ही नवीन राजपुरी जेट्टी आहे. किल्ला बंद आहे. बंद आहे. 2 वाजता चालू आहे. 2च्या नंतर. दोन वाजेपर्यंत किल्ल्यावर जाण्यासाठी जी बोट आहेत त्या बंद आहेत. किल्ला बंद आहे.
हा जो आजूबाजूची जी घरं दिसतात ना ती आहेत मुस्लिम बांधवांची घरं आहेत आणि हा बहुतेक मोहल्ला आहे. आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता जंजिरा किल्ला दिसत असेल. हा आहे जंजिरा किल्ला. जंजिरा किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याला तुम्ही किल्ल्याच्या पुढे जर पाहिलं तर एक मिनिट मी तुम्हाला झूम करून दाखवतो. किल्ल्याच्या पुढे बघा तो डोंगर दिसतोय आणि हा मध्ये किल्ला आहे. या बाजूला संपूर्ण अथांग समुद्र पसरलेला आहे आणि इकडच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहिलात ना तर हा बघा हा एक डोंगर आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जंजिरा किल्ला तर अभेद्य होताच कारण तो आत समुद्रामध्ये असल्यामुळे, पण त्याला दोन्ही बाजूनी म्हणजे तिकडच्या बाजूने आणि इकडच्या बाजूनी नैसर्गिक संरक्षणसुद्धा होतं. म्हणजे दोन्ही बाजूनी जे डोंगर आहेत आणि वरतीसुद्धा तिकडे त्या बाजूला तिकडे वरती आणखी डोंगर आहे. तर तिन्ही चारी बाजूनी किल्ल्यावरती लक्ष ठेवता येतं आणि किल्ल्यावरून संपूर्ण समुद्रावरती लक्ष ठेवता येतं. त्यामुळे हा किल्ला अजिंक्य राहिला शेवटपर्यंत. आता हा दुपारी 2 वाजेपर्यंत बंद आहे. हा आहे सनसेट पॉइंट. किती सुंदर दृश्य आहे बघा. इकडे डोंगर इकडे समुद्र. ती समोर खाली दिसते ना ती आहे जेट्टी. नव्याने बांधलेली आहे ती खोरा जेट्टी, खोरा बंदर म्हणतात त्याला. आणि हा आहे जंजिरा किल्ला. हा जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी ती जेट्टी आहे आणि इथून त्या बोट तिकडे जातात आणि हा बीच आहे पूर्ण. ओहोटी असेल तर मला वाटतं तिकडून चालतही जाता येतं. आता जवळजवळ 1 वाजत आलेला आहे आणि आता आपण पाटील खानावळला जाऊ आणि तिकडे लंच करून घेऊ. तर हे आहे प्रवेशद्वार पाटील खानावळचं आणि थोडं आतमध्ये जायचं आपल्याला. आणि काहीसा असा परिसर आहे पाटील खानावळीचा. इकडे ओपन टू एअर आहे बसायला
आणि तिकडे आतमध्ये सुद्धा आहे थोडी जागा, पण जास्त करून या इकडे असं ओपन टू एअरच बसतात लोक.